अमरावती महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनच्या मांडणीवरून वाद निर्माण झाला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। अमरावतीतील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन डावीकडून उजवीकडे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून यामुळे लोकशाही प्रक्रियेवरच घाला घातला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ईव्हीएम मशीनची मांडणी ही अ ब क ड या ठराविक क्रमाने होणं अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात काही मतदान केंद्रांवर ड क ब अ अशा चुकीच्या क्रमाने ईव्हीएम मशीन लावण्यात आले आहेत। ही मांडणी जाणून बुजून करण्यात आली असून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अमरावतीमध्ये सध्या लोकशाहीचा खून होत असल्याची तीव्र टीका करत अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणाचा आरोप केलाय। विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळेच अशा प्रकारचे गैरप्रकार करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, ईव्हीएम मशीनची मांडणी योग्य पद्धतीने करावी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवावी अशी मागणी अडसूळ यांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।